ओके, आता ग्रॅव्हिटेशनचं आपल्याला नेक्स्ट लेक्चर बघायचं आहे. या नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला काय बघायचं आहे, मागच्या लेक्चरच्या थोडंसं मागचं रिवाईज करतोय. लास्ट लेक्चरमध्ये आपण काय स्टार्ट केलं होतं, व्हेरिएशन ऑफ जी. ठीक आहे, त्यातला फर्स्ट पॉईंट आपला ऑलरेडी झाला आहे. फर्स्ट पॉईंटमध्ये आपण काय सांगितलेलं आहे, फर्स्ट पॉईंटमध्ये आपण असं सांगितलं आहे की त्या ठिकाणी चेंज अलॉंग द सरफेस ऑफ द अर्थ. अर्थचे जे काही सरफेस आहे, एक आपण त्यातला दोन मेन रेफरन्सेस पॉईंट घेतले. वन पॉईंट इज नॉर्थ, म्हणजे पोल्स, नॉर्थ असू द्या नाही तर साऊथ असू द्या, आपल्याला समजण्यासाठी सध्या नॉर्थ पोल घेऊ. आणि इक्वेटर, इक्वेटोरियल लाईन जी काय मिडलला असते. जसं जसं आपण अलॉंग द सरफेस आपण जातो पोलकडून आपल्या इक्वेटोरियल पॉईंटपर्यंत, तर त्यावेळेला कोणत्या कोणत्या पद्धतीने चेंज होते. जसं रोटेशन ऑफ द अर्थमुळे त्या ठिकाणी अर्थला बल्गेज म्हणजे थोडासा फुगवटा आलेला असतो इक्वेटोरियलला. त्या ठिकाणी रेडियस जास्त प्रमाणात झालेली, रेडियस थोडी मोठी झालेली. लक्षात घ्या, रेडियस थोडीशी मोठी असल्यामुळे बाय दिस फॉर्म्युला विच वन आठवत आहे, G is equal to Gm upon R square. G is inversely proportional to radius. ठीक आहे, रेडियस जास्त आहे कशाला, इक्वेटोरियल पॉइंटला, तर त्या ठिकाणी जी कमी असेल. सो आणि पोल्सला त्या ठिकाणी रेडियस कमी असणार आहे, त्या ठिकाणी रेडियस कमी म्हणजे जी विल बी ग्रेटर. सो फ्रॉम पोल टू इक्वेटर किंवा इक्वेटोरियल पॉइंट रेडियस goes on increasing, it means G goes on decreasing. ठीक आहे, म्हणजे मॅक्झिमम ॲट द पोल्स, G इज मॅक्झिमम ॲट द पोल्स अँड मिनिमम ॲट द इक्वेटोरियल पॉईंट. हे आपण काल बघितलं होतं, ए पार्ट झाला होता तो. ठीक आहे, आता आपल्याला बी पार्ट बघायचा आहे. याचा बी, चेंजेस विथ हाईट, चेंजेस विथ height h as g is equal to gm upon r square. आता this implies that g is inversely proportional to 1 upon r square because g is constant, mass of the earth is constant. height वाढते फक्त, अर्थ तेवढीच आहे, त्या ठिकाणी मास काही चेंज होणार नाही. त्यामुळे g is inversely proportional to आर स्क्वेअर. आता बघा, जसं जसं इथे एक आपण इथं मार्क करतो, दिस इज द सरफेस ऑफ द अर्थ एखाद्या पॉईंटला. इथून जर काही इथपर्यंत हाईट घेतली, खाली इकडे कुठेतरी रेडियस असेल आर. टोटल रेडियस जर तुम्ही या ठिकाणी बघितले तर आर प्लस एच होईल. इफ height will goes on increasing, radius will goes on increasing, and as the r is goes on increasing, g will goes on decreasing. ओके, मग त्या ठिकाणी जी काय होत जाईल, कमी कमी होत जाईल. म्हणजे ज्या वेळेला हाईट वाढेल ऑब्जेक्टची, द टोटल रेडियस फ्रॉम द सेंटर ऑफ द अर्थ जी आहे ती कमी कमी होत जाईल. सॉरी, टोटल रेडियस फ्रॉम द सेंटर ऑफ द अर्थ ती जास्त जास्त होत जाईल. ॲज height h increases, radius will also increases. This implies that gravitational acceleration goes on, gravitational acceleration decreases with the increasing height of the object. जसं जसं हाईट वाढत जाईल, एच वाढत जाईल, रेडियस पण वाढेल. रेडियस इन्क्रीज झाला, जी विल डिक्रीज. सो इनडायरेक्टली एच वाढला तर हा कमी होणार, अँड वायसे वर्सा, अँड वायसे वर्सा.
ठीक आहे. दिस इज ऑल अबाउट द चेंजेस विथ हाईट. कोण चेंज होतोय? जी बद्दल बोलतोय आपण. कालचा पार्ट कंटिन्यू करतोय. ओके. सी पॉइंट. सी पॉइंट मध्ये काय सांगितलंय? चेंज ड्यू टू डेप्थ. चेंज ड्यू टू डेप्थ. आता जर तुम्ही हे इक्वेशन बघितलं, याला इक्वेशन 1 म्हणू आपण. ठीक आहे. फ्रॉम इक्वेशन 1, आता बघा या ठिकाणी जर डेप्थला खाली खाली गेलो आपण तर त्या ठिकाणी रेडियस कमी होणार आहे. बरोबर आहे. आपल्याला वाटेल सर रेडियस कमी होते, सो जी मस्ट बी इन्क्रीजिंग. तुमचं आपलं ते लॉजिक बरोबर आहे, पण त्याच्यासाठी हे दोन गोष्टी कॉन्स्टंट पाहिजे. ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट तो तर कॉन्स्टंटच आहे, आणि मास ऑफ द अर्थ सुद्धा कॉन्स्टंट पाहिजे. पण ज्या वेळेला तुम्ही विचार करा, रेडियस आपण समजा दिस इज द अर्थ आपण या ठिकाणी कन्सिडर करू. सध्या असलेला रेडियस ऑफ द अर्थ करंट सिच्युएशन आर. समजा आपण डेप्थला गेलो, डेप्थ डी या पॉइंटला जर आपण ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन फाइंड आउट करायचा प्रयत्न केला तर एक्झॅक्टली काय होणार आहे? रेडियस किती होणार? इफेक्टिव्ह रेडियस आर मायनस डी. एम आय राईट? ओके. बघा या ठिकाणी सगळ्यात पहिले स्टार्टिंगला रेडियस इज कॅपिटल आर. तुम्ही डेप्थला गेले, या डेप्थला आपल्याला काय बघायचं? व्हॅल्यू ऑफ जी, ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन त्या ठिकाणी बघायचं आहे. तर व्हॅल्यू ऑफ जी आपल्याला त्या ठिकाणी बघायचं असेल त्यावेळेला इफेक्टिव्ह रेडियस काय होणार आहे? आर मायनस डी. बरोबर आहे. रेडियस कमी होते. ठीक आहे. रेडियस कमी होत असेल तर जी वाढला पाहिजे, पण याच्यासाठी जे मास असणार आहे, मास अल्सो चेंजेस. मास कॉन्स्टंट राहत नाहीये, कारण खाली गेल्यावरती अर्थची साईज एवढीच होईल ना, त्यावेळेला त्याचं इफेक्टिव्ह मास जे आहे ते कमी होणार आहे. म्हणजे रेडियस कमी होते तर मास पण कमी होत आहे. ठीक आहे. बट मास इज द मेजर फॅक्टर. मासची व्हॅल्यू जास्त आहे रेडियसपेक्षा, समजून घ्या तुम्ही. ठीक आहे. मासची व्हॅल्यू जर तुम्ही बघितलं, मास इज इक्वल टू 6 इंटू 10⁻²4. रेडियस इज इक्वल टू 6.4 इंटू 10⁻6. इथं बघा 10⁻6 आहे आणि इथं 10⁻24 आहे. मास मोठ्या प्रमाणात आहे एकदम. त्यामुळे जरी याचा डिनॉमिनेटर कमी होत असेल, आपल्याला वाटते की जी वाढणार आहे ह्या केससाठी. ठीक आहे. पण ते चुकीचं आहे, कारण हे जे इक्वेशन 1 आहे, जी इज इक्वल टू gm/r², याच्यामध्ये मासची व्हॅल्यू सुद्धा कमी होते. पण जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मास. मास कमी झालं तर जी कमी झाला पाहिजे, रेडियस कमी झालं तर जी वाढला पाहिजे. इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू रेडियस अँड डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मास. पण मास मेजर फॅक्टर आहे. मास मेजर फॅक्टर आहे. मेजर फॅक्टर असल्यामुळे त्या ठिकाणी मास कमी होत गेलं तर जी पण इफेक्टिव्हली कमी होत जाणार आहे. आरचा तितका त्याच्यावरती इम्पॅक्ट होणार नाही, हे लक्षात घ्या. आरचा थोडासा इम्पॅक्ट होईल. काय? रेडियस कमी होते, जी वाढला पाहिजे. रेडियस कमी झाल्यामुळे जी थोडीशी वाढेल, पण म्हणजे समजा रेडियसमुळे 2 पॉईंटनी तो वाढला खाली गेल्यावर, पण मासने तो 8 पॉईंटनी कमी झालेला असतो, कारण मास मेजर फॅक्टर आहे तिथे. समजते? मग डेप्थला गेलो, मास कमी होणार मोठ्या प्रमाणात. मास कमी झाला तर त्या ठिकाणी जी पण कमी होणार. मग ही डायग्राम तुम्हाला लागत असेल तर तुम्ही ड्रॉ करू शकता, तशी गरज नाही. इथे फ्रॉम इक्वेशन 1 मी इथे लिहिलेलंच आहे. ओके. मग आता मी पॉइंट वाईज तुम्हाला सांगतो. हियर मास ऑफ द अर्थ is not constant if we have to find out the value of G at depth D. Are you getting this point?
डी इतक्या डेप्थला जर मास जर तुम्ही जी फाइंड आउट करायला गेले तर तिथलं मास कॉन्स्टंट राहत नाही. ठीक आहे. ड्यू टू दिस ॲज मास इज द मेजर फॅक्टर, ॲज mass is major factor so gravitational acceleration decreases with the increase in डेप्थ जसा जसा त्या ठिकाणी डेप्थ वाढत जाईल मास कमी कमी होणार. मास कमी कमी झालं ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन पण कमी होणार आहे. सिन्स ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू मास. ओके. अँड इनवर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. बट आर पेक्षा मास मोठा फॅक्टर आहे या ठिकाणी. त्यामुळे डेप्थ वाढत गेली मास पण कमी होणार. मास कमी झालं ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन या ठिकाणी डिक्रीज होणार. इथे लक्षात. दिस इज ऑल अबाउट द फॅक्टर्स अफेक्टिंग ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन. जी ए तर काल सांगितलं होतं, बी आणि सी या ठिकाणी. तर हा पार्ट लिहून घ्या. बुकमध्ये कदाचित वेगळ्या पद्धतीने असेल, हे तुम्हाला मी लक्षात घ्या. शॉर्ट नोट्स व्यवस्थित सिम्पल वेने जितकं करून लिहित सांगता येईल तेवढं सांगितलं. जर तुम्ही बुकमध्ये बघितलं तर थोडंसं तुम्हाला लँग्वेज त्या ठिकाणी हार्ड वाटेल किंवा कन्सेप्ट पण थोड्याशा जड जातील समजायला. त्यापेक्षा हे तुम्ही असं स्टेप बाय स्टेप बघत जा. पॉईंट वाईज लिहिलेले आपण, हे पॉईंट व्हॅलिड आहेत बोर्डाला, काही काळजी करू नका. हे व्यवस्थित लिहून घ्या. ठीक आहे. कारण माझा स्वतःचा 11th आणि 12th सायन्सला फिजिक्स आणि मॅथ्स हाच विषय आहे. त्यामुळे 10thला फिजिक्सचा चॅप्टर आहे. आम्ही तुम्हाला डीपली व्यवस्थित एकदम या ठिकाणी पॉईंट वाईज सांगू शकतो. काही काळजी करू नका. त्यामुळे तुम्ही हे व्यवस्थित लिहा. याच्या पुढचा पार्ट मी लगेच घेतोय. राईट डाऊन दिस. ओके. आता या ठिकाणी आपल्याला पुढचा पार्ट बघायचा आहे मास. मोस्टली डिनोटेड बाय स्मॉल एम. ठीक आहे. हेवी ऑब्जेक्टसाठी कॅपिटल एम, लाईक अर्थ किंवा प्लॅनेट्स, त्यांच्यासाठी कॅपिटल एम यूज करतो आपण. ठीक आहे. आता मास इट इज नथिंग बट द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट. इट इज अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट. ओके. इट्स एसआय युनिट आपल्याला माहितीच आहे. एसआय युनिट इज किलोग्रॅम. ओके. दिस इज द सिम्बॉल केजी. किलोग्रॅम लिहिलं तरी चालेल. ओके. अमाऊंट ऑफ मॅटर एखाद्या ऑब्जेक्टमध्ये, आता समजा हा पेन आहे, या पेनमध्ये मास किती, तर याच्यामध्ये जो मॅटर आहे, समजा प्लास्टिक मटेरियल आहे, दॅट इज द मॅटर फॉर दिस पेन. त्याच्यामध्ये अमाऊंट किती आहे, म्हणजे त्या मॅटरची अमाऊंट किती, दॅट इज द मास. ठीक आहे. वेट काय नंतर आपण बघू. इथे वेट, व्हॉट इज वेट. वेट बघायच्या आधी एक मला इम्पॉर्टंट पॉईंट सांगायचा आहे इथे तुम्हाला. मास डज नॉट चेंजेस इट्स ड्यू टू इट्स पोझिशन. मास does not changes due to its position. पोझिशन म्हणजे काय. समजा ह्या ठिकाणी एक मास आहे. जर एखाद्या व्हॅल्यूचा मास, एखाद्या बॉडीचा किंवा ऑब्जेक्टचा मास एक सर्टन मास असेल, तर ते तुम्ही जर का मूनवरती बघितलं तर मास तितकंच राहणार आहे. येते लक्षात. नंतर तुम्ही ते आपण लिटरली आपण ते ज्युपिटरवरती बघितलं किंवा या ठिकाणी म्हणजे मंगळ, कोणत्याही ग्रहावरती बघितलं, कोणत्या ठिकाणी मास सेम राहतं. मास चेंज होत नाही ड्यू टू इट्स पोझिशन. ठीक आहे. हे माहीत असू द्या. पण वेट चेंज होता. बघू आपण, सांगतो कसं ते पुढे बघू आपण. वेट तर व्हॉट इज वेट. Weight is nothing but it is the force that earth attracts the object.
It is the force. It is the force by which Earth किंवा any planet, okay, Earth attracts the object. It is defined as mass into acceleration. Here the acceleration is mg. मग वेटला आपण w लिहितोय ज्या वेळेला मास इंटू ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन. ए च्या जागेवर काय आला, जी आला, तर एफ ला आपण काय लिहिलं, वेट. येते लक्षात? ठीक आहे. तर वेट म्हणजे आपण जे म्हणतो ना की आपलं वेट इतकं आहे, हे वेट आहे, ते वेट आहे. दॅट वेट इज नथिंग बट द फोर्स बाय द अर्थ. अर्थने किती फोर्सने आपल्याला खेचलेलं आहे, वेट म्हणजे ती गोष्ट असते. समजते? मास गोष्ट वेगळी. मास इज अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द बॉडी. बॉडी किंवा ऑब्जेक्ट त्याच्यामध्ये मॅटर किती आहे, दॅट इज द मास. बट वेट इज नथिंग बट मास इंटू ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन. म्हणजे मासला जर तुम्ही ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशनने मल्टिप्लाय केलं, जी व्हॅल्यू भेटेल दॅट इज द वेट ऑफ द ऑब्जेक्ट ऑर द बॉडी. येते लक्षात? ओके. एसआय युनिट इज न्यूटन. एसआय युनिट इज Newton, that is capital N. Okay, because it is a type of force. Weight is a type of force. Force is measured in Newton, म्हणून ते न्यूटन मध्ये लिहिलं आपण. ओके. त्यानंतर हा एक पार्ट झाल्यानंतर आपल्याला पुढचा पार्ट बघायचा आहे फ्री फॉल. ठीक आहे. हेडिंग देतो तुम्हाला. काल आय थिंक मागच्याच लेक्चरला मी तुम्हाला सांगितलंय फ्री फॉल. फ्री फॉल म्हणजे काय, ही एक कंडिशन आहे, लक्षात घ्या. फ्री फॉल एक कंडिशन आहे ज्या वेळेला आपण एखाद्या ऑब्जेक्टला रिलीज करतो. रिलीज केल्यानंतर ते ऑब्जेक्ट डिरेक्टली टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ त्या ठिकाणी मूव्ह होईला त्या ठिकाणी मोशनमध्ये येते. ही जी कंडिशन आहे दॅट इज द फ्री फॉल. येते लक्षात? बघू. वेन द ऑब्जेक्ट इज रिलीज्ड फ्रॉम सर्टन हाईट, वेन द ऑब्जेक्ट इज released from certain height, it falls down towards the center of the earth. It falls down towards the center of the earth. This condition is known as free fall condition. ओके. ज्या वेळेला कोणता पण ऑब्जेक्ट आपण एका सर्टन हाईट वरून रिलीज करतो आणि तो त्या ठिकाणी अर्थकडे त्याच्या सेंटरकडे जात असतो, त्या मोशनला आपण फ्री फॉल कंडिशन म्हणतो. आता त्यातला पहिला पार्ट मला तुम्हाला एक सब पार्ट सांगायचा आहे. वेन द ऑब्जेक्ट इज मुव्हिंग डाउनवर्ड डिरेक्शन, at that time acceleration is positive. आता when object is moving towards the earth, then acceleration, it means gravitational acceleration is positive. Bracket मध्ये that is a is equal to plus g or simply g. Okay. When object is moving, the object moving away from the earth towards the earth, away from the earth, then acceleration is negative. That is a is equal to minus g. Are you getting this? ज्या वेळेला बॉडी वरतून खाली पडते, acceleration considered to be positive. ज्या वेळेला बॉडी खालून वरती चालली अवे फ्रॉम द अर्थ,
त्यावेळेला ज्या ॲक्सिलरेशननी जाणार आहे त्याला आपण म्हणतो, त्याला ते ॲक्सिलरेशन असतं निगेटिव्ह. ओके, -g. याला रिटार्डेशन सुद्धा म्हणतात. काय म्हणतात? रिटार्डेशन. ॲक्सेलरेशन जी व्हेलॉसिटी वाढवते दॅट इज द ॲक्सेलरेशन. ओके, रिटार्डेशन मीन्स त्या ठिकाणी व्हेलॉसिटी कमी कमी होत जाते. बघा, एखादा ऑब्जेक्ट आपण वरती फेकला तर तो स्टार्टिंगला जोरात असतो, नंतर हळूहळू जातो, एका सर्टन हाईटपर्यंत जातो. त्या ठिकाणी त्या सर्टन हाईटला त्याची व्हेलॉसिटी 0 होते आणि तो परत खाली यायला लागतो. समजतंय? जी असं ॲक्सेलरेशन की जी व्हेलॉसिटी कमी 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 करत जाईल. निगेटिव्ह ॲक्सेलरेशन मीन्स रिटार्डेशन. तुम्हाला नावं माहीत पाहिजे म्हणून सांगतोय. सध्या एवढं जरी तुम्हाला माहीत असलं इट इज मोर दॅन इनफ. ठीक आहे, एवढा पार्ट व्यवस्थित लिहा. मास, वेट, फ्री फॉल अँड व्हॉट इज पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन, व्हॉट इज निगेटिव्ह ॲक्सेलरेशन. हा पार्ट लिहून घ्या. लगेच पुढचा मी सांगतो. तुम्ही हे बघत असताना तुम्ही जर बुकमध्ये बघितलं तर मध्ये मध्ये प्रॉब्लेम्स आहेत. प्रॉब्लेम्स म्हणजे आपले एक्झाम्पल्स. ठीक आहे, ते एक्झाम्पल्स जे आहेत ते आपण सगळी थेअरी झाल्यावरती बघणार आहे. एकाच वेळेला एक्झाम्पल्स बघितले तर ते तुम्हाला समजायला जरा इझी जाईल आणि तुमची लिंक पण राहील व्यवस्थित. ठीक आहे, ते एवढं लिहून घ्या आधी. राईट डाऊन. Okay, now we have to see the next part, gravitational potential energy. Gravitational potential ओके. आता व्हॉट इज ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी, तो पुढचा पार्ट झाला. सगळ्यात पहिले बेसिक आपण बघू, व्हॉट इज पोटेन्शियल एनर्जी. आता सगळ्यात पहिले काय, द एनर्जी possessed by the body due to its position. Energy possessed by the body due to its position is called as potential energy. ओके, पीई शॉर्ट फॉर्म, पीई पोटेन्शियल एनर्जी. ठीक आहे, म्हणजे एखादी बॉडी आहे. फॉर एक्झाम्पल कन्सिडर करू आपण डॅम. डॅमला एक मोठी त्या ठिकाणी वॉल असते, त्या वॉलच्या मागे पूर्णपणे तिकडे वॉटर असतं. ठीक आहे, आता त्या पद्धतीने बघायला तर ते एकदम त्या ठिकाणी स्टेशनरी पोझिशनला आहे. ठीक आहे, वॉटर हलत नाही, काही नाही. पण डॅमचे जर दरवाजे उघडले तर पाणी किती फोर्सनी बाहेर पडतं. लगेच त्या ठिकाणी त्याचं कन्व्हर्जन कायनेटिक एनर्जीमध्ये होतं. त्या फोर्समध्ये एखादी ऑब्जेक्ट फेकून बघा ते कुठल्या कुठे निघून जाईल. म्हणजे एवढी त्यामध्ये पॉवर असते, एवढी त्याच्यामध्ये एनर्जी असते. पण ज्या वेळेला डॅमचे दरवाजे बंद असतात, नुसतं आपण डॅम आणि तिथलं वॉटर बघतो तर आपल्याला वाटतं की अरे काही नाही याच्यामध्ये, म्हणजे वाटतं आपल्याला. पण त्याच्यामध्ये एनर्जी असते ड्यू टू इट्स पोझिशन, त्याच्या पोझिशननुसार. येते लक्षात? त्याला आपण काय म्हणतो, पोटेन्शियल एनर्जी. ओके, ओके. पण या ठिकाणी काय, ॲज पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू mgh, मास इंटू ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन इंटू हाईट. येते लक्षात? ठीक आहे, मग आता विथ इन्क्रीजिंग हाईट पोटेन्शियल एनर्जी इन्क्रीजेस. विथ इन्क्रीजिंग हाईट PE also increases height because potential energy is directly proportional to height. Okay, after this PE is equal to 0 at ground. ग्राउंड म्हणजे काय, हाईट किती असेल, सिन्स हाईट इज इक्वल टू 0. हाईटच नाही ना, ग्राउंडला असल्यावर हाईट नाही म्हणजे काय, हाईट 0 म्हणजे दिस मल्टिप्लिकेशन विल 0. सो पोटेन्शियल एनर्जी विल बी 0 ॲट द ग्राउंड. ओके, ॲट अ ग्राउंड. मग आता इथपर्यंत आपण आलो. नेक्स्ट पार्ट आपल्याला बघायचं. आपण आता समजा एखादा ऑब्जेक्ट आहे, लाईक सॅटेलाइट, काहीतरी वरच्या हाईटला येत असतं. ही हाईट म्हणजे आता समजा आपण
पेन धरून ठेवलं आहे, इतकी हाईट आहे, अशी हाईट नाही. आता सॅटेलाईटबद्दल जर आपण बोलायला गेलो तर कशी कंडिशन असेल, कारण आपल्याला ऑब्जेक्ट इन द स्पेस जे आहे त्याच्याबद्दल ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी काय असणार आहे ते बघायचं. आता त्याची काही इथं कंडिशन बघू. वेन द बॉडी इज ॲट हाईट एच, ॲट दॅट टाइम जी डज नॉट चेंजेस. बघा, when object or satellite is at certain height h, then at that time g does not changes, since g is equal to gm upon r square. So pe has finite value. ओके, याचं मिनिंग काय बघा. आता आपला फॉर्म्युला काय पोटेन्शियल एनर्जीचा mgh. ठीक आहे. आता सर्टन हाईट आहे अर्थ पासून वरती, पण खूप जास्त नाही. ओके, एक सो काहीतरी खूप लांब पण नाही, खूप जवळ पण नाही, एक सर्टन हाईट आहे. ठीक आहे. मग रेडियस बघा, रेडियसमध्ये काय जास्त चेंज होणार का? नाही होणार, कारण ह्या केसमध्ये काय होईल, सिन्स r प्लस एच इज ऑलमोस्ट इक्वल टू आर. बिकॉज समजा लक्षात घ्या, आपली रेडियस किती 6400 किलोमीटर, हाईट जर मी म्हटलं की 50 किलोमीटर आहे, तर त्याची जी व्हॅल्यू येणार आहे काय ती 6450 इतकी येणार, विच इज ऑलमोस्ट इक्वल टू द रेडियस ऑफ द अर्थ. ठीक आहे. त्यामुळे त्या केसेसमध्ये काय होईल, जीची व्हॅल्यू जास्त काही चेंज होणार नाही. जी जास्त चेंज झाला नाही म्हणजे त्या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी जास्त काही चेंज होणार नाही. आता बघू आपण या ठिकाणी काय होणार आहे. ज्या वेळेला ऑब्जेक्ट इज ॲट इन्फायनाइट डिस्टन्स, वेन object is at infinite distance, h is equal to infinity, then r plus h is also equal to infinity. म्हणजे हाईट जर रेडियस मध्ये आहे, खूप इन्फिनिटी डिस्टन्सला अर्थ पासून, मग हाईट इन्फिनिटी झाली ना अर्थ पासून, मग आर प्लस एच या ठिकाणी जी रेडियस यूज करणार आहे ती काय होणार, इन्फिनिटी. आता दिस therefore g will be 0, so potential energy also 0. बघा, या ठिकाणी खूप लांब गेल्यावरती हा फॉर्म्युला बघा, हे इन्फिनिटी जर झालं, डिनॉमिनेटर इन्फिनिटी, कोणत्या पण व्हॅल्यूला जर इन्फिनिटीने आपण डिवाइड केला, दॅट व्हॅल्यू बिकम 0. 1 बाय इन्फिनिटी 0, 100 बाय इन्फिनिटी इट विल 0, 10 लाख डिवाइड बाय इन्फिनिटी इट इज 0. कोणत्या पण व्हॅल्यूला आपण इन्फिनिटीने डिवाइड केला दॅट विल बी 0, एक्सेप्ट की इट शुड नॉट बी 0 बाय इन्फिनिटी and infinity by infinity, that is the indeterminate form. आता या ठिकाणी तशी केस नाही आहे. सध्या फिजिक्समध्ये एवढंच लक्षात ठेवा, एनी व्हॅल्यू डिवाइड बाय इन्फिनिटी विल बी 0 या ठिकाणी. ओके, तर मग ही टर्म डिनॉमिनेटरची जी टर्म आहे, जी रेडियस असेल इथून तर ऑब्जेक्टची जी लांब चाललेली आहे ती इन्फिनिटी होऊन जाईल. डिनॉमिनेटरचा पार्ट इन्फिनिटीचा स्क्वेअर म्हणजे इन्फिनिटी, सो जी विल बी 0. जी 0 झाला तो इथं पुटअप केला, हाईट जरी वाढली पण ही व्हॅल्यू डायरेक्ट 0 झाली ना. हाईट वाढते मान्य आहे, पण जी डायरेक्ट 0 झालं याचं मल्टिप्लिकेशन 0 होईल, पोटेन्शियल एनर्जी विल ऑल्सो ॲट दॅट टाइम विल बी 0. नाव नेक्स्ट पार्ट, या ठिकाणी आपण पुढचा पार्ट बघू. आपण काय बघितलं, व्हॅल्यू एचची व्हॅल्यू कमी आहे, स्मॉल आहे. एचची व्हॅल्यू आपण काय बघितली, इन्फिनिटी बघितली. आता त्याच्या पुढचा पार्ट बघायचा आपल्याला. डायरेक्ट एक फॉर्म्युला आहे, इफ एच हॅज सम डिझायर्ड व्हॅल्यू किंवा सर्टन हाईट, किंवा आपण ओके डायरेक्ट थर्ड पॉइंट आपल्याला इथं बघायचं आहे. नाव फॉर सर्टन हाईट
H gravitational potential energy is equal to minus gmm upon r plus h. एका पर्टिक्युलर हाईटला त्या ठिकाणी म्हणजे जास्त, आता ही या ठिकाणी कमी पकडली होती आपण, एच इज ऑलमोस्ट इक्वल टू 0, सर्टन हाईटच्या ऐवजी इथं आपण काय म्हणू, स्मॉल हाईट म्हणू, कमी हाईट घेऊ, एक कमी, ठीक आहे. सर्टन हाईट म्हणजे पर्टिक्युलर व्हॅल्यू, तर त्या ठिकाणी रेडियस इतकी होईल. सर मायनस जी एम एम अपॉन आर प्लस एच हा फॉर्म्युला कुठून आला? तुम्हाला या वर्षी 10th स्टँडर्डला याचं प्रूफ नाही आहे. ओके, याचं जे प्रूफ आहे ते डिरेक्टली 11th स्टँडर्ड सायन्समध्ये आहे. पहिलाच चॅप्टर त्या ठिकाणी ग्रॅव्हिटेशन आहे. परत तसा 10thला पहिला आहे, तसं तिथे पण पहिला आहे ग्रॅव्हिटेशनच. तर त्यामध्ये तुम्हाला हा फॉर्म्युलाचं प्रूफ तुम्हाला त्या ठिकाणी भेटेल. सध्या तुम्हाला याचं प्रूफ नाही आहे, फक्त माहीत पाहिजे मायनस जी एम एम अपॉन आर प्लस एच. दिस इज द ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. निगेटिव्ह साईन हिअर, negative sign indicates that object is bound to the earth. Object is bound to the earth. अर्थला त्या ठिकाणी ऑब्जेक्ट काय झालेलं आहे, म्हणजे त्या ऑब्जेक्टला पकडून ठेवलेलं आहे अर्थने. दॅट निगेटिव्ह साईन इंडिकेट्स दिस, म्हणजे या ठिकाणी निगेटिव्ह साईन आपल्याला हे इंडिकेट करते. ओके, दिस इज ऑल अबाउट द ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. सगळ्यात पहिले पोटेन्शियल एनर्जी बघितली आणि ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीचा हा फॉर्म्युला आपण इथे बघितला. तर या ठिकाणी एवढा पार्ट लिहा. ऑलमोस्ट आपला एकच पॉईंट राहिलेला आहे, एस्केप वेलॉसिटी. तो आपण उद्या बघू आणि कदाचित उद्या म्हणजे पुढच्या लेक्चरला बघू, आणि पुढच्या लेक्चरलाच आपलं लगेच आय थिंक प्रॉब्लेम स्टार्ट होऊन जाते. ठीक आहे, म्हणजे एक्झाम्पल स्टार्ट होते. ओके, तुम्हाला थेरीमध्ये कुठे काय डाऊट असेल तर विचारा, आणि प्रॉब्लेम्सला म्हणजे एक्झाम्पल्सला आपल्याला थोडं कालावधी लागणारच आहे. त्याच्यामध्ये बरेच कॅल्क्युलेशन आहे. त्याला एक साधारणतः 3 लेक्चर 4 लेक्चर मे बी किती लागतील सांगता येणार नाही, डिपेंडिंग ऑन द प्रॉब्लेम्स काय काय कसे आहेत, किती टाईप्स आहेत ते आपण बघू. ओके, सो राईट डाऊन दिस. हॅव अ नाईस डे, टेक केअर, बाय बाय.